असे म्हणतात ना, घराची कळा अंगण सांगतो. जेव्हा आपलं अंगण टापटीप स्वच्छ आणि सुंदर दिसतं, तेव्हा आपल्या घराची कळा अंगण सांगतो. तेव्हा समजतं की घर आतून किती छान आहे. अंगण सुंदर टापटीप असेल तर घर सुंदर असू शकतं, बरोबर का नाही? श्री स्वामी समर्थ सर्वांना. मग आपलं अंगण टापटीप आणि सुंदर दिसण्यासाठी सुंदर अशी रांगोळी शेअर करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता या रांगोळीला कोलम रांगोळी म्हणतात. आज दिसायला खूप अवघड दिसते, पण काढायला तितकी सोपी आहे. आपण बरेच वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळी काढतो, पण ही रांगोळी अगदी सुंदर दिसते अंगणामध्ये आणि काढायला खूप सोपी आहे. बऱ्याच जणाला वाटतं पाहिलं की रांगोळी खूप अवघड आहे, तशी काहीही नाही. एकदम सोपी आणि सुंदर रांगोळी आहे. जेव्हा आपण अशी रांगोळी आपल्या अंगणात काढतो ना, खरंच आपल्या अंगणाला खूप छान शोभा येते. सकाळी उठल्याबरोबर सडा टाकून झालं की छान तुळशीसमोर अंगणामध्ये रांगोळी काढल्यानं खूप सुंदर दिसते. चला सुरुवात करूया. 4 ते 2 टिपके मारून घेतलेले आहेत. अगोदर पांढरे टिपके मारले आणि त्यातून रंग भरलेला आहे. आता जसं मी व्हिडिओमध्ये काढत आहे ना बघा, तशाच पद्धतीने रांगोळी काढायची आहे. एकदम सोपी आहे काढायला, काहीही अवघड नाही. आता किती सोपी आहे पाहू शकता. आणि ही रांगोळी अंगणामध्ये काढली ना खूप सुंदर दिसते. आता या रांगोळीला कोलम रांगोळी म्हणतात आणि या रांगोळीनं आंध्रामध्ये तेलंगणामध्ये प्रत्येक अंगणात काढली जाते. तिथे तुम्हाला वेगळी रांगोळी दिसणार नाही. याच पद्धतीच्या रांगोळी प्रत्येक अंगणात. आणि मी सुद्धा पाहायचे ना तिकडं, माझं माहेर तिकडंच आहे, त्यामुळं मी सुद्धा तिकडं प्रत्येक तेलंगी लोकांच्या म्हणजे जे तेलुगू बोलणारे लोक असतात ना, त्यांच्या अंगणामध्ये ही रांगोळी असायच्या ना, तर मी पाहूनसुद्धा मला वाटायचं की किती सुंदर रांगोळी आहेत, पण काढायला खूप अवघड आहे. अतिशय सोपी रांगोळी आहे काढायला, बिलकुलसुद्धा तुम्हाला अवघड जाणार नाही. पाहू शकता मी किती फास्टमध्ये आणि एकदम सोप्या पद्धतीने काढून दाखवलेली आहे. जर तुम्हाला अशा रांगोळी आवडत असतील तर नक्की कमेंट करून सांगा. मग आपल्या रोज एका मिनी ब्लॉगमध्ये एक रांगोळी नक्की शेअर करीत जाईन. खूप सुंदर रांगोळी आहे. चला, आता ही रांगोळी पूर्ण झालेली नाही. आता यामध्ये पूर्ण रांगोळी करायची आहे. तर आता मी या रांगोळीला छान असे हळदी कुंकू वाहून घेतलेला आहे आणि साईडची जी पूर्ण करायची होती ती पूर्ण करून घेत आहे. आपण जेव्हा बी अंगणामध्ये रांगोळी काढतो तेव्हा रांगोळी अशीच ठेवायची नसते, छान त्याच्यावर हळदी कुंकू टाकायचं असतं. आता मी देवासमोर काढलेली आहे. तुम्ही अंगणात काढू शकता, तुळशीसमोर काढू शकता. आणि पाहू शकता आपली रांगोळी पूर्ण झालेली आहे. मग ही कोलम रांगोळी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला फॉलो करा. भेटू पुन्हा. श्री स्वामी